नमस्कार मंडळी, मुंबईला चाकरमानी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आलो मी गावी आणि चाललो आहे मी आता शेतावरती बाबांचा डब्बा घेऊन. कारण राखण करायला लागते रात्रंदिवस. दिवसाची तर माकडे येऊन नासधूस करतात, म्हणून त्यासाठी दिवसाची पण राखण करायला लागते. आणि रात्री डुकरं वगैरे येऊन भात पूर्ण खाली पाडतात, त्याच्यामुळे मग राखण करायला लागते. पप्पांना जायचं होतं रात्री राखणाला, कारण ते एका ठिकाणी शेतावर गेलेले आहेत नांगरणी करायला, त्याच्यामुळे त्यांना जमणार नाही. तर मग मी चाललो आहे बाबांचं रात्रीचं जेवण घेऊन. आणि माझी बागसुद्धा दाखवतो मी तुम्हाला, शेतावरची कोणती कोणती झाडं लावलीत हे सगळे तुम्हाला दाखवतो. 4:30 वाजलेले आहेत, तरी पण भरपूर ऊन आहे आणि गरम होत आहे भरपूर. गवत पण भरपूर वाढलेलं आहे इकडे. गवतात वगैरे साप वगैरे बसलेले असतात, त्याच्यामुळे जरा सांभाळून चालायला लागतं. बघू शकता गवतातून कशी पायवाट निघालेली आहे. सावलीला जरा बरं वाटलंय, थंड थंड. एकदम थंड हवा आहे. गावचं वातावरण हे असं असतं. क्लायमेट बघा कसं एकदम मस्त असं आहे. दिवसाचं गरम होतं खूप आणि रात्री आणि सकाळी थंडी पडते. शेताला जवळच आलेलं आहे, 5-6 मिनिटांच्या अंतरावरती. पावसामुळे खूप साऱ्या लोकांचं म्हणजे शेतीचं नुकसान झालेलं आहे. भात खाली पडून पाण्यामध्ये भिजलेला आहे, त्याच्यामुळे भाताची फार नासधूस झालेली आहे. आमचा भाताचं काही नुकसान नाही झालेलं, कारण आमच्या शेतातलं पाणी सुकत नाही म्हणून आम्ही लेट येणारा भात लावतो. त्याच्यामुळे काय भात हिरवा होता पण काय पडला नाही वजनाने. तर मित्रांनो, शेत आलं माझं, खाली शेत आहे, तुम्हाला दाखवतो. कॅमेरा फिरून दाखवतो तुम्हाला खाली. बघू शकता बघ, खाली माझं शेत आहे. मला दिसतं का पिवळं पिवळं भात झालेलं आहे. अजून काही गोष्टी दाखवतो शेतामध्ये जे माणसाने खेकडे पकडण्यासाठी वापरतात. छोटस घरा टाईप केलंय झोपायला आणि कोंबड्यांचं पालन करण्याचं. आबा अननस झालेला आहे आणि शेती कसं आहे. तुम्हाला दाखवतो ही टोपली आमच्याकडे वापरतात. तुम्हाला दाखवतो
झाडं दाखवतो. मसाल्याचं झाड, अशी भरपूर झाडं लावले. माझ्या मागे चिक्कूचं झाड आहे, नारळीचं आहे झाड, त्यात आंब्याचं लावलं आहे. तर मी आंब्याच्या 2-3 जाती लावल्यात. बघा मित्रांनो, एका अननसला किती फाटे फुटलेले आहेत बघू शकता तुम्ही. अजून मित्रांनो तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो. म्हणजे तिकडे झोपलेलं असताना जर असं वाटतं की माकड वगैरे आलेत, त्यांना पळून लावण्यासाठी म्हणजे एक पप्पाने आयडिया केलेली आहे. त्याला नटबोल, 3 बाजूला नटबोल, 4 बाजूला नटबोल लावले आणि अशी दुसरी डायरेक्ट पुढे त्या घरापर्यंत निघले. असं वाटलं की कोण आलंय माकड वगैरे, तर रशी खेचायची असा आवाज येतात. माणसांना वाटतं की कोणतरी आलंय म्हणजे माणूस आहे शेतामध्ये, ते आतमध्ये एंट्री नाही करत. हे असं काही ना काहीतरी कोकणी माणूस आयडिया लढवतो आणि काहीतरी सोल्युशन काढतोच. आपण शेतामध्ये भरपूर पाणी आहे, अजून कापणी बंद करायला तरी 2-3 दिवस तरी जातील. बाकीची झाडं लावतो, दाखवतो लावलेली. पाणी बघा किती एकदम शुद्ध आहे, पाण्याचं सगळं दिसतंय खाली, एवढं शुद्ध आहे, पिण्यायोग्य पाणी आहे. नारळाची झाडं आहेत लावलेली, प्रत्येक झाडाच्या उद्देश पाईपलाईन केलेली, पाणी करू शकतो. आयदार इकडे लिंबू बघा बघा डाळिंब, लिंबूचं झाड आहे, चिक्कूचं झाड आहे, झालेले. शेतात अजून चिखल आहे. लॉकडाऊनमध्ये केळीची झाडं लावली होती, ती आता म्हणजे भरपूर झालेली आहेत. लॉकडाऊनचं फळ आता मिळतंय. शेतीला पर्याय नाही, शेती नाही तर जग नाही एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे शेती विकू नका आणि जागाही विकू नका थोड्याशा पैशासाठी. अननस लावले पण इकडे केळीची झाडं आहेत. ह्या बाजूची जी केळीची झाडं दिसतात समोर, ते मी लावलेले आहेत, बघू शकता. आपल्या तिकडे केळी पण दिसत येतात. महिन्याच्या टायमिंगला या साईडला खालच्या साईडला बघा, बघू शकता इकडून व्ह्यू बघू. आणि इकडे दुसरी शेती करतात, खाली शेती. ह्या एरियामध्ये फक्त आम्ही 2च शेतकरी आहेत, ते शेती करतात. बाकीच्यांनी सगळ्यांनी शेती मोसात सोडलेली आहे, करत नाही. सगळेजण म्हणजे
काही लोकांना होत नाही, माकडे वगैरे त्रास देतात त्याच्यामुळे सोडले. काही लोक तर म्हणजे मुंबईला गेलेत आणि शेती करायला पण मागत नाही. हाय, एकदम मस्त वाटलं. तोंड घेतलं, फ्रेश झालो. एकदम थंडगार पाणी होतं. तुम्हाला तर आमची विहीर दाखवते मी. चला. विहीर आहे आमची. मासे वगैरे ठेवले, तुम्हाला दिसतो का मासे? डब्बा तर दिलेला आहे. चाललंय मी खाडीत जायचा. जर खाडीत गेलो तर तोही ब्लॉग बनवेन मी आणि दाखवेन.